मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे तुमचं सागर डुकरे ऑफिशियल या चॅनलवर. तर मित्रांनो आज बघा तुम्ही, आज कुठलाही व्यवसाय करायचं म्हणलं, समजा नोकरी करायची म्हणलं, जॉब करायचं म्हणलं, तर जॉब करण्यासाठी किंवा कोणतीही नोकरी करण्यासाठी, सरकारी असो कोणती असो, तिथं आपल्याला सर्वप्रथम पेमेंट भरावं लागतं. पेमेंट किती भरावं लागतं? 5 लाख, 10 लाख, 20 लाख. आणि त्याच्यानंतर आपल्याला एवढे भरल्याच्या नंतर 10-20 हजार रुपये आपल्याला त्याच्यामधून पेमेंट भेटतंय, म्हणजे महिना सुरू होतोय. तर मित्रांनो तुमच्यासाठी एक सोपा आणि कमी पैशामध्ये नोकरी न करता व्यवसाय सुरू करून त्याच्यामधून 15 ते 20 हजार रुपये पेमेंट तुम्ही महिन्याला जर नियोजन लावलं तर 15 ते 20 हजार रुपये महिना आपल्याला या व्यवसायामधून पडू शकतो. असा व्यवसाय म्हणजे, आणि गुंतवणूक म्हणलं तर फक्त कमीत कमी 1 लाख रुपये, नुसतं 1 लाख रुपये गुंतवणूक करून तुम्ही त्याच्यामधून 15 ते 20 हजार रुपये पेमेंट महिन्याला घेऊ शकता. असा व्यवसाय जर म्हणलं ना तर फक्त एकमेव म्हणजे शेळीपालन. शेळीपालन व्यवसाय सुरू केला तुम्ही तर तुम्हाला एका वर्षाच्या नंतर 15 ते 20 हजार रुपये 100% पेमेंट सुरू होऊ शकतो त्याच्यामधून. गुंतवणूक म्हणलं तर फक्त 1 लाख रुपये. 1 लाखाचे जर तुम्ही शेळ्या घेतल्या ना मित्रांनो, तर काही नाही, लाख रुपयाच्या शेळ्या 10 जर शेळ्या घेतल्या तर 10 शेळ्याचं वार्षिक उत्पन्न जर म्हणलं तर 6 महिने, 5.5 महिन्याचा गाभण काळ असतो, 5.5 ते 6 महिन्याचा विण्याचा काळ. तर या काळामध्ये सरासरी तुम्ही जरा 10 शेळ्या जर म्हणलं तर 10 शेळ्यांचे 20 पिल्लं हे तुम्हाला 5.5 ते 6 महिन्यामध्ये भेटू शकतात. समजा एका शेळीपासून आपल्याला जर 6 महिन्यामध्ये म्हणलं तर 2 पिल्लं भेटतात एका शेळीपासून. तर अशा 10 शेळ्यापासून आपल्याला 20 पिल्लं भेटू शकतात. आज 20 बकरं जर म्हणलं तर 6 महिने जर परत 6 महिने सांभाळले तुम्ही, 6 महिन्याच्या नंतर 6 महिने म्हणजे 1 वर्ष धरा, 12 महिने, 12-13 महिने धरा. 12 महिन्यामध्ये 6 महिन्यामध्ये एका बोकडाचे कमीत कमी तुम्हाला 7 ते 8 हजार रुपये पर बोकडाचे भेटतात. जर चांगलं नियोजन केलं तर 10 हजार रुपये पण भेटू शकतात. पण खुराकाचं नियोजन हे सगळं व्यवस्थित जर केलं तर एक बोकड हा आपला सरासरी 8 हजार रुपये धरा आपण. 8 हजार रुपये जरी म्हणलं तर 20 बोकडांचे तुमचे 8 दूनी 16, 1,60,000 रुपये होत आहेत मित्रांनो. 1,60,000 रुपये तुम्ही 12 महिन्यामध्ये कमवू शकता 10 शेळ्यापासून. हे फक्त एका खोपाचा विषय मांडलेला मी तुमच्या समोर. ते एकच वेळेस वेळ शेळी. समजा 1,60,000 रुपये जरी म्हणलं तर विचार करा मित्रांनो, 12 महिन्याचे जरी म्हणलं तर 12 महिन्याचे बघा तुम्ही, 10 हजार रुपयानं म्हणलं तर 12, 1,20,000 रुपये ते होतात 10. आणि ते मित्रांनो सरासरी 13,500 रुपये महिना तुम्हाला एका खोपात सांगितले. 13,500 रुपये तुम्हाला फक्त एक वेळ जर शेळी 10 शेळ्या गेल्या तर 13,500 रुपये पेमेंट तुम्हाला सुरुवातीला सुरू होतं. पण याच जर शेळ्या वाढत गेलं तर तुम्ही याच्यामध्ये लाख रुपये महिना घेऊ शकतात. फक्त त्याच्यामध्ये मेहनत करणं खूप गरजेचं आहे, नियोजन खूप गरजेचं आहे. हे जर व्यवस्थित केलं तर तुम्हाला तुमच्या नोकरीपेक्षा शेळीपालन हे नंबर 1 आहे. कारण की याच्यामध्ये फक्त मेहनतीवर, तुमच्या मेहनतीवर अवलंबून आहे. जेवढी तुम्ही मेहनत करसाल तेवढं तुमच्या फायद्याचं आहे. मेहनतीवर पूर्ण पैसा आहे मित्रांनो. शेळीपालन एकमेव असा व्यवसाय आहे याच्यामध्ये कधीच माणूस म्हणजे लॉस येऊ शकत नाही. आज विचार करा तुम्ही, बोकडाच्या मटणाला
700 ते 750 रुपयापर्यंत किलो बोकडाचं मटण जात आहे. आज शेतातील व्यवसाय जर शेती बनलं तर शेतातील कोणताही माल 700 रुपये किलो ना जातोय का मला सांगा तुम्ही. आज सोयाबीनला भाव जर म्हणलं तर 35-40 रुपये किलो आपली सोयाबीन जाते. कापसाचा भाव म्हणलं तर 7 रुपये किलो 70 रुपये किलो कापूस जातो. आज असा कुठलाही शेतीतला माल नाही त्याला 750 रुपये भाव 750 रुपये किलो जाते. फक्त केवळ म्हणलं तर बोकड्याच्या मटणाला 750 रुपये किलो ना बोकड्याचं मटण विकत आहे. मित्रांनो, माझं म्हणण्याचं तात्पर्य एकच आहे. तुम्ही आज बरेच काही आपले आज असे काही मित्रमंडळी आहेत ज्यांनी काही नोकऱ्या सोडून हा शेळी पालन व्यवसाय सुरू केलेला आहे. आणि या शेळी पालनामधून, कारण की इथं कसं आहे माहिती मित्रांनो, जर नोकरी करायला गेलं तर तुम्हाला तिथं बंधनात राहावं लागतं. 12 तास तुम्हाला 12 तास त्यांच्या ताब्यामध्ये राहावं लागतं. आणि शेळी पालन असा व्यवसाय इथं स्वतःच्या मनावर तुम्हाला जितकं वेळ काम करायचं तितकं वेळ करू शकता. स्वतः मालक म्हणून या व्यवसायामध्ये तुम्ही काम करू शकता. परत तुम्हाला 5-10 लाख रुपये गुंतवणूक करायची गरज नाही, भरायची गरज नाही. इथं तुम्ही जेवढे भरसाल त्याच्या दुपटीनं तुम्हाला, आज तुम्ही जर 5 लाख रुपये या शेळ्या पालनामध्ये जर गुंतवणूक केली, चांगलं जर नियोजन केलं तर तुम्हाला खोटं सांगत नाही, 5 लाख रुपये जर गुंतवणूक केली तुम्हाला लाखापर्यंत महिना पडू शकतो. फक्त नियोजन पाहिजे. तुम्हाला अभ्यास जर असेल, 5 लाख रुपयाच्या जर शेळ्या जर तुम्ही आणल्या, सरासरी 5 लाखाच्या नका आणू, 3 लाखाच्या जरी आणल्या, 20, 25, 30 शेळ्या जर आणल्या तर तुम्हाला त्याच्यामधून चांगलं नियोजन जर केलं तर लाख रुपये महिना 100% पडू शकतो. शेळी पालन फक्त आपल्याला त्याचा अभ्यास कळला पाहिजे. शेळी पालनाचा अभ्यास जर चांगला जर केला आणि त्याचं जर आपल्याला सगळं नियोजन जर करता आलं तर 50 शेळ्या 100% एक माणूस सांभाळू शकतो. फक्त चाऱ्याचं नियोजन, खुराकाचं नियोजन आणि त्यांचं लसीकरणाचं नियोजन हे जर तुम्हाला कळलं, शेळीचं बिमारीचं तत्वर जर कळलं, समजा शेळी बिमार पडल्याच्या नंतर काय काय समजा अनुभव येतात, हे जर तुम्हाला 1-2 वर्षामध्ये कळलं तर तुम्ही 50 शेळ्या पण एकटा माणूस सांभाळू शकतो. फक्त चारा पाहिजे, चाऱ्याचं नियोजन पाहिजे. सगळं नियोजन आलं तर तुम्ही 50 शेळ्या, आणि 50 शेळ्या जर तुम्ही केल्या ना मित्रांनो तर लाख रुपये महिना कुठेच गेला नाही तुमचा, लाख रुपये महिना. अशा पद्धतीने जर शेळी पालन केलं तर 100% त्याच्यामध्ये सक्सेस होतो माणूस. व्यवसाय म्हणजे शेळी पालन असा आहे, कुठल्या नोकरीला, कोणत्याच नोकरीला ऐकणारा नाही. आज आपल्या शेळी पालनामध्ये असे काही मित्रमंडळी आहेत जे नोकरी सोडून आज शेळी पालन करतायत, जॉब सोडून शेळी पालन करतायत. त्यांना माहिती आहे मनमाने आपल्याला त्याच्यामधून जेवढं म्हणलं तेवढं इन्कम आपण घेऊ शकतो. त्याच्यामुळे मित्रांनो, इकडे तिकडे पैसे डोनेशन भरल्यापेक्षा शेतीमध्ये, शेतीला जोड व्यवसाय म्हणून शेळी पालन तुम्ही करू शकता. 5-10 लाख रुपये गुंतवणूक करायची गरज नाही. फक्त आणि फक्त 1-2 लाख रुपये गुंतवणूक करून तुम्ही 15 ते 20 हजार रुपये पेमेंट याच्यामधून घेऊ शकता. तर चला मित्रांनो, इथं थांबूया. व्हिडिओ खूप मोठा होत आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ, नवनवीन प्रेरणा याच्यामधून व्यवसाय करण्यासाठी तुम्हाला माहिती भेटल. तर धन्यवाद. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जय जवान, जय किसान, जय महाराष्ट्र.